सर्व उमेदवारांचं स्वागत आहे. आज आपण कलम 1 ते 395 या सर्व महत्त्वाच्या कलमांची एक मॅरेथॉन उजळणी करणार आहोत. चला थेट भाग 1 ने सुरुवात करूया. भाग 1 संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1 भारत म्हणजेच इंडिया हा राज्यांचा संघ असेल. कलम 2 नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. आणि कलम 3 नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांचे क्षेत्र, सीमा किंवा नावं बदलणे. आणि याच कलमाखाली महाराष्ट्राची निर्मिती झाली, बरोबर? अगदी बरोबर. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कलम 4 कलम 2 आणि 3 खालील कायदे ते घटनादुरुस्ती मानले जाणार नाहीत. ओके. आता भाग 2 नागरिकत्व. कलम 5 संविधानाच्या प्रारंभीचं नागरिकत्व म्हणजे जेव्हा संविधान लागू झालं तेव्हाचं. कलम 6 जे पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झाले त्या व्यक्तींचं नागरिकत्व. आणि कलम 7 जे आधी भारतातून पाकिस्तानात गेले त्या स्थलांतरित व्यक्तींबद्दल आहे हे. ठीक आहे. कलम 8 भारताबाहेर राहणाऱ्या पण भारतीय वंशाच्या व्यक्तींचं नागरिकत्व. कलम 9 जर परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होणे. कलम 10 नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे. आणि सगळ्यात महत्वाचं कलम 11. हो, हे संसदेला कायद्याद्वारे नागरिकत्वाचे नियमन करण्याचा पूर्ण अधिकार देतं. छान. आता सर्वात महत्वाचा भाग 3 मूलभूत हक्क. सुरुवात करूया कलम 12 पासून. राज्याची व्याख्या म्हणजे राज्य या शब्दात काय काय येतं हे स्पष्ट केलंय. आणि कलम 13 मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे रद्दबादल ठरवणे. यालाच आपण न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतो. खूपच महत्वाचं. आता समानतेचा हक्क. कलम 14 कायद्यापुढे समानता. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई. कलम 16 सार्वजनिक नोकरीत म्हणजे सरकारी नोकरीत समान संधी. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे हा एक गुन्हा आहे. आणि कलम 18 पदव्यांची समाप्ती म्हणजे लष्करी आणि शैक्षणिक पदव्या सोडून इतर नाही. आता स्वातंत्र्याचा हक्क. कलम 19 यात 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत: भाषण, एकत्र जमणे, संघटना, संचार, निवास वगैरे, बरोबर. कलम 20 अपराधाबद्दल दोषसिद्धीबाबत संरक्षण. कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. खूप व्यापक अर्थ आहे याचा. आणि त्यातच नंतर जोडलेलं कलम 21 हो, शिक्षणाचा हक्क, राईट टू एज्युकेशन. कलम 22 काही विशिष्ट परिस्थितीत अटकेपासून आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण. पुढे शोषणाविरुद्ध हक्क. कलम 23 मानवी तस्करी आणि वेठबिगारी सक्त मनाई. कलम 24 कारखान्यात किंवा धोकादायक ठिकाणी मुलांना कामावर ठेवण्यास मनाई. बालकामगार विरोधी कायदा. आता धर्मस्वातंत्र्याचा हक्क. कलम 25 ते 28 थोडक्यात सांगा. यात सदस्व विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, धार्मिक व्यवहार पाहण्याचं स्वातंत्र्य, धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य आणि शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाबद्दल तरतुदी आहेत. ठीक आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम 29 आणि 30 हे अल्पसंख्याकांसाठी आहेत. त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण आणि त्यांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क. आणि आता ते कलम ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा म्हटला आहे. कलम 32 बरोबर. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे मूलभूत हक्क बजावण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार. रेट्स हा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. नक्कीच. आता भाग 4 मार्गदर्शक तत्वे. कलम 39 समान कामासाठी समान वेतन आणि उपजीविकेची पुरेशी साधने. कलम 39 सर्वांसाठी समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत. कलम 40 हा तर MPSCचा आवडता प्रश्न आहे. ग्रामपंचायतींचे संघटन. अच्छा, हे लक्षात ठेवायला हवा. कलम 44 समान नागरी कायदा, युनिफॉर्म सिव्हिल कोड. कलम 45 6 वर्षांखालील बालकांचे संगोपन आणि त्यांच्या शिक्षणाची तरतूद. कलम 50 न्यायदान हे कार्यकारी मंडळापासून वेगळे ठेवणे, सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. आणि कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे संवर्धन. आता भाग 4 कलम 51 मूलभूत कर्तव्य. उत्तम. आता वळूया भाग 5 कडे. केंद्र सरकार. कलम 52 भारताचा राष्ट्रपती. कलम 54 राष्ट्रपतींची निवडणूक. कलम 61 राष्ट्रपतींवरील महाभियोग प्रक्रिया, इम्पीचमेंट. कलम 63 भारताचा उपराष्ट्रपती. कलम 72 राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार, पार्डन पॉवर. कलम 74 आणि 75 राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांची नियुक्ती. कलम 76 भारताचा महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. संसद म्हणजे आपल्या लोकशाहीचं हृदयच आहे. बरोबर. इथेच तर देशाचं भवितव्य ठरवणारे कायदे बनतात. त्यामुळे याची रचना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. मग सुरुवातच करूया त्या 3 कलमांपासून जे संसदेचा पाया आहेत. मला वाटतं 79, 80 आणि 81. अगदी बरोबर. हा क्रम लक्षात ठेवायलाही खूप सोपा आहे. कलम 79 सांगतं की भारतासाठी एक संसद असेल जी राष्ट्रपती आणि 2 सभागृहांनी मिळून बनेल. हो. मग येतं कलम 80 जे आहे राज्यसभेबद्दल म्हणजे वरिष्ठ सभागृह. आणि कलम 81 आहे लोकसभेसाठी, लोकांचं थेट प्रतिनिधित्व करणारं सभागृह. करेक्ट. राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा या तिघांशिवाय संसदेची कल्पनाच पूर्ण होत नाही. ठीक आहे, म्हणजे रचना समजली. पण संसदेचं कामकाज चालतं कसं? म्हणजे अधिवेशनं बोलावणं किंवा काही वेळा लोकसभा बरखास्त करणं, हे अधिकार कोणाकडे असतात? त्यासाठी कलम 85 महत्त्वाचं आहे. हे सगळे अधिकार राष्ट्रपतींना दिलेले आहेत. अच्छा. तेच अधिवेशन बोलावतात, सत्राची समाप्ती करतात आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित पण करू शकतात. आणि या दोन्ही सभागृहांना चालवण्यासाठी अध्यक्ष आणि सभापती असतात, त्यांची निवड. हो. तर त्यासाठी कलम 93 नुसार लोकसभेचे सदस्य आपल्यातूनच एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. आणि उपाध्यक्षही. हो. आणि कलम 89 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे राज्यसभेचे सदस्य फक्त उपसभापतींची निवड करतात. आता एका इंटरेस्टिंग गोष्टीकडे याव्या. आपण अनेकदा ऐकतो की सभागृहाचं कामकाज
कामकाज कोरम अभावी थांबलं. हा कोरम किंवा गणसंख्या म्हणजे नेमकं काय? खूप चांगला मुद्दा आहे. त्याची तरतूद आहे कलम 100 मध्ये. 100. ओके. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर सभागृहाचं कामकाज सुरू होण्यासाठी काही किमान सदस्य हजर असावे लागतात. ही संख्या आहे एकूण सदस्य संख्येच्या 1 म्हणजे 110. म्हणजे लोकसभेत साधारणपणे 55 आणि राज्यसभेत 25 सदस्य. अगदी तेवढे सदस्य हजर असल्याशिवाय कामकाज सुरूच होऊ शकत नाही. या नियमामुळे कामकाजाला एक गांभीर्य येतं. आता त्या कलमाकडे वळूया जे खूप शक्तिशाली आहे पण तितकंच दुर्मिळपणे वापरलं जातं. संयुक्त अधिवेशन. हो, जॉईंट सिटिंग, कलम 108. बरोबर. दोन्ही सभागृहांमध्ये एखाद्या विधेयकावरून वाद झाला की हे शस्त्र वापरलं जातं. तुम्ही शस्त्र हा शब्द अगदी योग्य वापरलात. कलम 108 नुसार राष्ट्रपतींना संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. पण यात एक मेख आहे. काय? हे एक प्रकारे लोकसभेला झुकतं माप देणारं शस्त्र आहे. कारण संयुक्त अधिवेशनात सदस्यांची संख्या एकत्र मोजतात आणि लोकसभेचं संख्याबळ राज्यसभेपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. अच्छा, म्हणजे विधेयक पास होणारच. शक्यता खूप वाढते. म्हणूनच हे आजपर्यंत फक्त 3-4 वेळाच बोलवण्यात आलं आहे. आणि पैशांशी संबंधित 2 महत्वाची कलमे, धनविधेयक आणि बजेट, याबद्दल नेहमीच थोडा गोंधळ असतो. हो, कलम 110 मध्ये धन विधेयक म्हणजे मनी बिल ची व्याख्या आहे. म्हणजे करांशी संबंधित किंवा सरकारच्या खर्चाशी संबंधित विधेयकं. बरोबर. आणि एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार फक्त आणि फक्त लोकसभेच्या अध्यक्षांना असतो. राज्यसभेला यात फारसे अधिकार नसतात. आणि बजेट? ते आहे कलम 112. आपण त्याला बजेट म्हणतो, पण घटनेत त्याचा उल्लेख वार्षिक वित्तीय पत्रक असा आहे. हे सादर केल्याशिवाय सरकार 1 रुपयाही खर्च करू शकत नाही. पण मला एक प्रश्न पडतो. बरं. समजा संसद अधिवेशनात नाहीये आणि देशावर एखादं मोठं संकट आलं, तातडीने कायद्याची गरज आहे, तेव्हा काय करायचं? नेमक्या याच परिस्थितीसाठी घटनेत कलम 123 नुसार वटहुकूम म्हणजे ऑर्डिनन्स काढण्याची सोय आहे. राष्ट्रपती काढतात तो? हो, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. याला कायद्या इतकंच सामर्थ्य असतं, पण हा एक तात्पुरता उपाय आहे. म्हणजे जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा 6 आठवड्यांच्या आत या वटहुकुमाला मंजुरी मिळवावी लागते, नाहीतर तो आपोआप रद्द होतो. म्हणजे वटहुकूम काढण्याचा अधिकार हा एका अर्थाने संसदेला बगल देण्यासारखा नाही का? याचा गैरवापर होऊ शकतो? हा खूप महत्वाचा घटनात्मक प्रश्न आहे. त्याचा गैरवापर टाळण्यासाठीच त्याला संसदेच्या मंजुरीची अट घातली आहे. पण अनेकदा सरकार महत्वाचे कायदे चर्चेविना आणण्यासाठी या मार्गाचा वापर करतं असा आरोप होतो. त्यामुळे या अधिकारावर नेहमीच वादविवाद होत राहतात. ठीक आहे, म्हणजे कायदे बनवण्याचं काम संसदेचं आहे. पण हे कायदे संविधानाच्या चौकटीत आहेत की नाही हे कोण ठरवणार? आणि इथेच देशाच्या न्यायव्यवस्थेची भूमिका सुरू होते. अगदी बरोबर. आणि या न्यायव्यवस्थेच्या शिखरावर आहे आपलं सर्वोच्च न्यायालय. कलम 124 नुसार त्याची स्थापना आणि रचना ठरवली जाते. न्यायाधीशांची नेमणूक, वय आणि ती सगळी किचकट प्रक्रिया. हो, ज्याला आपण महाभियोग म्हणतो, ती न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया, या सगळ्याची तरतूद याच कलमात आहे. म्हणजे काय नक्की? अभिलेख न्यायालय किंवा कोर्ट ऑफ रेकॉर्ड, ज्याचा उल्लेख कलम 129 मध्ये आहे, याचे 2 महत्वाचे अर्थ आहेत. पहिला, सोप्या भाषेत सांगायचं तर सर्वोच्च न्यायालयाचा प्रत्येक निर्णय हा एक कायदाच बनतो. देशातील इतर सर्व न्यायालयांना तो निर्णय पाळावाच लागतो. यालाच प्रेसिडेंट म्हणतात. आणि दुसरा अर्थ म्हणजे न्यायालयाचा अवमान केल्यास शिक्षा करण्याचा अधिकारही सर्वोच्च न्यायालयाला याच कलमातून मिळतो. कधीकधी राष्ट्रपतींसमोरही काही कायदेशीर पेचप्रसंग उभे राहतात, तेव्हा ते कोणाचा सल्ला घेतात? त्यासाठी कलम 143 मध्ये एक अनोखी तरतूद आहे. राष्ट्रपतींना जर एखादा कायदा किंवा सार्वजनिक महत्वाचा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाचं मत विचारू शकतात. अच्छा, याला सल्लागारी अधिकार क्षेत्र म्हणतात, बरोबर? हो, पण हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. आणि सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवणारी एक महत्वाची संस्था म्हणजे CAG, नियंत्रक व महालेखा परीक्षक. हो, कलम 148 नुसार राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात. CAG हे सरकारचे ऑडिटर आहेत. देशाच्या आणि राज्यांच्या तिजोरीतून खर्च होणाऱ्या प्रत्येक पैशाचा हिशोब तपासतात. अगदी. ते एक प्रकारे जनतेच्या पैशाचे रखवालदार आहेत. त्यांचा अहवाल संसदेसमोर ठेवला जातो आणि त्यावर बरीच चर्चा होते. चला आता केंद्राकडून राज्यांकडे वळूया. MPSC परीक्षेसाठी 6वा भाग म्हणजे राज्य सरकार खूपच महत्वाचा मानला जातो. हो, कारण प्रशासनाचा बराचसा भाग राज्याच्या अखत्यारीत येतो. केंद्राप्रमाणेच राज्याची रचना आहे. कलम 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असतील. राज्याचे घटनात्मक प्रमुख. हो, आणि कलम 161 नुसार त्यांना क्षमादानाचा अधिकार आहे, जो राष्ट्रपतींच्या अधिकारापेक्षा थोडा मर्यादित आहे. आणि राज्याचे खरे कार्यकारी प्रमुख म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. 61 नुसार राज्यपालांना मदत आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. आणि 164 मध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती. बरोबर. राज्यपाल विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करतील. मुख्यमंत्र्यांची कर्तव्य कलम 167 मध्ये स्पष्ट केली आहेत. आता त्या कलमाकडे येऊया, जे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतं आणि MPSC साठी तर खूपच महत्वाचं आहे, विधान परिषद. तुम्ही बरोबर मुद्दा पकडलात. ते आहे कलम 169. हो, या कलमानुसार एखाद्या राज्यात विधान परिषद म्हणजे वरिष्ठ सभागृह तयार करायची की नाही किंवा अस्तित्वात असलेली बरखास्त करायची याचा अधिकार संसदेला आहे. पण त्यासाठी आधी त्या राज्याच्या विधानसभेला विशेष बहुमताने तसा ठराव पास करावा लागतो ना? अगदी. तो ठराव महत्वाचा आहे. महाराष्ट्रात विधान परिषद असल्यामुळे आणि काही राज्यांमध्ये ती बनवण्याची किंवा रद्द करण्याची चर्चा सुरू असल्यामुळे हे कलम नेहमीच महत्वाचं ठरतं. राज्याच्या न्यायव्यवस्थेबद्दल काय? कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल आणि इथे कलम 226 खूप महत्वाचा आहे. रिट्स बद्दलचं. हो, ज्याप्रमाणे कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांसाठी रिट्स काढू शकतं, त्याचप्रमाणे कलम 226 नुसार उच्च न्यायालयालाही तो अधिकार आहे.
किंबहुना उच्च न्यायालयाचा हा अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षाही व्यापक आहे. असं का? कारण ते इतर कायदेशीर हक्कांसाठीही रेट्स काढू शकतात. आता आपण प्रशासनाच्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या स्तराकडे येऊया, स्थानिक स्वराज्य संस्था. हो, लोकशाहीचा खरा पाया 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीने याला घटनात्मक दर्जा दिला. कलम 243 ते 243 ओ पर्यंत पंचायती राजबद्दलच्या तरतुदी आहेत. यातलं कलम 243 के महत्त्वाचं वाटतं. बरोबर, ते राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेबद्दल आहे. राज्यातील स्थानिक निवडणुका घेण्याची जबाबदारी या आयोगाची असते. आणि सहकारी संस्था? महाराष्ट्रासाठी तर हा आत्मा आहे. अगदी, आणि म्हणूनच MPSC साठी हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. कलम 243 ZH ते 243 ZT. 97व्या घटनादुरुस्तीने आलेला भाग. हो, तो पूर्णपणे सहकारी संस्थांशी संबंधित आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि राजकारण सहकार चळवळीभोवती फिरतं, त्यामुळे यावर प्रश्न हमखास येतोच. आता एका मोठ्या विषयाकडे जाऊया, केंद्र आणि राज्यांमधले संबंध. ह्याच नात्यावर आपल्या संघराज्याचा तोल अवलंबून आहे. बरोबर, याची सुरुवात होते कलम 246 पासून. या कलमात 7व्या परिशिष्टाचा उल्लेख आहे, जिथे अधिकारांची वाटणी 3 सूचींमध्ये केली आहे. याचे एक सोपं उदाहरण घेऊया. सांगा. समजा भारत एक मोठं कुटुंब आहे. इंटरेस्टिंग. तर केंद्र सूची म्हणजे असे निर्णय जे फक्त घरातील प्रमुख म्हणजे केंद्र सरकार घेऊ शकतात, जसे की देशाचं संरक्षण, चलन किंवा रेल्वे. आणि राज्यसूची? राज्यसूची म्हणजे प्रत्येक सदस्याला म्हणजे राज्याला आपल्यापुरते निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, जसे की पोलीस, शेती किंवा स्थानिक आरोग्य. आणि समवर्ती सूची म्हणजे दोघांनी मिळून घ्यायचे निर्णय. अगदी, जसे की शिक्षण किंवा जंगल. यावर प्रमुख आणि सदस्य दोघेही मिळून निर्णय घेऊ शकतात. यातून अधिकारांची स्पष्ट विभागणी होते. पण कधी नद्यांच्या पाण्यावरून राज्यात मोठे वाद होतात. त्यासाठी काय व्यवस्था आहे? त्यासाठी कलम 262 आणि 263 आहेत. कलम 262 नुसार आंतरराज्य नद्यांच्या पाणी वाटपाच्या वादांवर निर्णय देण्यासाठी संसद कायद्याने लवाद म्हणजे ट्रिब्युनल स्थापन करू शकते. आणि 263? राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी कलम 263 नुसार राष्ट्रपती आंतरराज्य परिषद स्थापन करू शकतात. आणि पैशांची वाटणी कशी होते? त्यासाठी वित्त आयोग असतो, बरोबर? हो, कलम 280. दर 5 वर्षांनी राष्ट्रपती एका वित्त आयोगाची स्थापना करतात. हा आयोग केंद्र सरकारला मिळालेल्या करांपैकी राज्यांना किती वाटा द्यायचा याची शिफारस करतो. राज्यांच्या आर्थिक विकासासाठी हा आयोग खूप महत्वाचा आहे. इथे एका हक्काचा उल्लेख करायला हवा, जो आधी मूलभूत हक्क होता पण आता नाही. मालमत्तेचा हक्क. हो, कलम 300 आधी हा मूलभूत हक्क होता, पण 44व्या घटनादुरुस्तीने तो बदलला. याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम झाला? जेव्हा तो मूलभूत हक्क होता, तेव्हा सरकार तुमची मालमत्ता सहजासहजी घेऊ शकत नव्हतं. तुम्हाला थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येत होती. आता तो फक्त कायदेशीर हक्क झाल्यामुळे सरकार सार्वजनिक कामासाठी कायद्यानुसार तुमची मालमत्ता घेऊ शकतं. आणि आपल्याला त्यासाठी योग्य मोबदला मागावा लागतो. बरोबर. तुमच्या संरक्षणाची पातळी थोडी कमी झाली असं म्हणायला हरकत नाही. आता आपण त्या संस्थांकडे वळूया ज्या आपल्या लोकशाही आणि प्रशासनाला मजबूत करतात, म्हणजे निवडणुका घेण्यापासून ते अधिकारी निवडण्यापर्यंत. अगदी बरोबर. यांनाच घटनात्मक संस्था म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणतात. यात सर्वात महत्त्वाचा आहे कलम 324 नुसार स्थापन झालेला निवडणूक आयोग, जो देशातल्या निवडणुका निष्पक्षपणे पार पाडतो. हो. त्यानंतर येते प्रशासकीय यंत्रणा, ज्यासाठी कलम 315 नुसार UPSC आणि MPSC सारखे आयोग आहेत, जे गुणवत्तेवर अधिकाऱ्यांची निवड करतात. आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आरक्षणाची तरतूद. कलम 330 नुसार लोकसभेत आणि कलम 332 नुसार राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जागा आरक्षित आहेत. आणि या आरक्षणाची अंमलबजावणी नीट होतीये की नाही हे पाहण्यासाठी त्यासाठी कलम 338 नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि कलम 338 नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. आता सर्वात गंभीर परिस्थितीसाठी असलेल्या तरतुदी आणीबाणी. हो, घटनेत 3 प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे. कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, जी युद्ध किंवा शस्त्रस्त्र बंडाळी झाल्यास लावली जाते. कलम 360 आर्थिक आणीबाणी, जी आजपर्यंत कधीच लागलेली नाही. आणि तिसरी म्हणजे कलम 356 राष्ट्रपती राजवट. हो. पण या कलम 356 बद्दल नेहमीच वाद होतो. अनेकदा केंद्र सरकार राजकीय फायद्यासाठी याचा गैरवापर करतं असा आरोप होतो. यात कितपत तथ्य आहे? हा एक अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त मुद्दा आहे. जेव्हा एखाद्या राज्यात घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हाच हा पर्याय वापरायला हवा असं घटनाकारांना अपेक्षित होतं. पण तसं होत नाही. अनेकदा राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी किंवा विरोधी पक्षांची सरकारं पाडण्यासाठी याचा वापर झाल्याची उदाहरणं आहेत. सर्वोच्च न्यायालयाने SR बोम्मई खटल्यात यावर काही निर्बंध घातले, पण तरीही हा वाद अधूनमधून डोकं वर काढत असतो. आणि या संपूर्ण घटनेत बदल करण्याचा म्हणजे घटना दुरुस्तीचा अधिकार कोणाला आहे? तो अधिकार आहे कलम 368 नुसार संसदेला. हे कलम घटना दुरुस्तीची प्रक्रिया ठरवतं. पण केशवनाथ भारती खटल्यातला तो निर्णय. अगदी बरोबर. त्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की संसद घटना दुरुस्ती करू शकते, पण घटनेच्या मूलभूत संरचनेला म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावू शकत नाही. आणि आता शेवटचं पण MPSC परीक्षेसाठी कदाचित सर्वात महत्त्वाचं कलम, महाराष्ट्राच्या संदर्भातलं. बरोबर, ते आहे कलम 371(2). 371(2). हो, या कलमानुसार महाराष्ट्राच्या राज्यपालांवर एक विशेष जबाबदारी टाकण्यात आली आहे. ती म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांची स्थापना करणे. या नयळांचा उद्देश काय आहे? उद्देश आहे या प्रदेशांचा समतोल विकास साधणे. सोपं उदाहरण घेऊया. समजा सिंचनासाठी 100 कोटी रुपये निधी आला. तर तो फक्त एकाच भागात खर्च होऊ नये. बरोबर. तो फक्त पश्चिम महाराष्ट्रातच खर्च न होता मराठवाडा आणि विदर्भाच्या वाट्यालाही प्रमाणात यावा हे बघण्याची जबाबदारी राज्यपालांवर येते.
या प्रदेशांना विकासात मागे पडू नये यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची घटनात्मक तरतूद आहे. म्हणूनच यावर प्रश्न येण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. हमखास. अप्रतिम. तर अशा प्रकारे आपण भाग 1 आणि 2 मिळून कलम 1 पासून ते कलम 371 पर्यंतच्या परीक्षेसाठी अत्यावश्यक असलेल्या जवळजवळ सर्व महत्त्वाच्या कलमांचा आणि त्यामागच्या संकल्पनांचा आढावा घेतला आहे. ही फक्त उजळणी नाही तर त्यामागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न होता. नक्कीच.